महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। झिशान सिद्दीकींची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे, कारण झिशान सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही आहे। मात्र सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत, अशा चर्चा सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, सिद्दीकींच्या एबी फॉर्मवरती सुनील तटकरे यांची सही आहे, मात्र तटकरे हे प्रदेशाध्यक्ष नसल्याची चर्चा सुरू आहे, काय अधिक माहिती? बरोबर अंकिता, झिशान सिद्दीकी यांची आमदारकी ही अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण की आपण काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये सुनील पवार यांच्या अनेक धुसफूस सुरू आहेत। त्यामध्ये एकीकडे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष नाही अशी चर्चा देखील सुरू असताना झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे यांची सही आहे आणि सुनील तटकरे यांनी एबी फॉर्मवर सही केल्याने झिशान सिद्दीकी यांची आमदारकी ही अडचणीत येण्याची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार समजून येत आहे। आणि आपण 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी तयार केलेलं पत्र हे देण्यात आलेलं होतं। त्या पत्रामध्ये आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा सुनील तटकरे यांच्या नावासमोर उल्लेख देखील नाही आहे, पण आपण 30 एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी केलेल्या त्यामुळे सहीवरती प्रश्न चिन्ह हा उपस्थित झालेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात पक्षाकडून पाठवण्यात येत असलेला हा पत्रव्यवहार अंतिम आहे असं देखील समजलं जावं, असं देखील त्यामध्ये उल्लेख आहे। त्यामुळे आता झिशान सिद्दीकी यांची जी आमदारकी आहे ती या ठिकाणी अडचणीत येऊ शकते का? सुनेत्रा पवार यावरती काय आता तोडगा काढणं हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण की ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये धुसफूस ही सुरू आहे, या पदांचा उल्लेख सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर केला जात नाही। त्यामुळे या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते का? त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी आता काय निर्णय घेणार, नवीन कार्यकारिणी पूर्ण तयार करणार का, की नव्या चेहऱ्यांना या ठिकाणी संधी देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र मनोज, एक महत्वाचा मुद्दा, या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये काही हालचाली सुरू झाल्यात का? सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची काही बैठक घेण्याची शक्यता आहे का? अद्याप याची कोणती माहिती समोर आलेली नाहीये, पण आपण बघितलं तर दोनदा हे पत्रक देण्यात आलेलं होतं आणि दोनदा आपण या ठिकाणी बघितलं दोन्ही जेव्हा प्रिंटिंग केलेली होती तेही दोन्ही म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांच्या समोर आपण बघितलं पदांचा उल्लेख हा केला नव्हता, पण त्यानंतर जे आमदारकी या ठिकाणी विधान परिषदेची देण्यात आली त्यावेळी झिशान सिद्दीकी यांच्या नाव पुढे करण्यात आलं, पण आपण सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष नाही अशी या ठिकाणी चर्चा सुरू आहे। पण त्यावेळी आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनी सही केलेली होती, पण या ठिकाणी ज्या प्रकारे सुनेत्रा पवार यांनी जे निवडणूक आयोगाला पत्रक हे दिलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये पण आपण या ठिकाणी बघितलं सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाहीये। त्यामुळे आणि त्या पत्रामध्ये असं देखील लिहिलं आहे की हा पत्रव्यवहार आहे तो अंतिम असेल, त्यामुळे या ठिकाणी मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। त्यामुळे पुढील वाटचालीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं जो पद आहे तो राहतं की न राहतं हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। निश्चित मनोज, या संदर्भात